नमस्कार मैत्रिणो, आजची रेसिपी आहे पनीरची भाजी। चला मग बघूया साहित्य त्याचं। अगोदर आपण थोडंसं तेल टाकून कांदा चिरून घेतलेला आहे। मी 2 कांदे घेतले, छोटे लंब्या लंब्या आकाराचे चिरून घेतले। थोडेसे भाजून घेऊया आपण ते। जास्त काही काळे नाही करायचे, थोडासा भाजून घ्यायचा आहे आपल्याला। बघा छान भाजून घेतलाय। थोडंसं 1 तेजपान टाकलाय आणि थोडेसे 2 मिरे घातलेत मी। मसाल्यात बारीक करून घ्यायचेत आपल्याला ते पण, आणि 2-3 हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत। परत थोडं तेल टाकून छान परतून घेऊया। आणि थोडासा टोमॅटो पण घेतलेला आहे मी, ते पण थोडंसं परतून घेऊया। जास्त नाही घालायचं, आंबटपणा येईन मग नाहीतर भाजीला आपला। थोडंच घालायचं। आणि थोडासा लसूण पण घातला मी त्यामध्येच। बाईची ग्रेव्ही काढून घेणार आहे बारीक मी। फोडणीपुरतं तेल घालूया। 2-3 चमचे तेल घातले मोठ्या, आणि ग्रेव्ही छान तेलात शिजून घेणार आहोत आपण। काही मसाले घालूया। थोडीशी हळद घातली आहे छोटे चमच्याने। 2 चमचे धना पावडर घातले, छोटे चमचे, जास्त मोठे नाहीत ते। गरम मसाला घालूया 2 चमचे छोट्या। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट वाढवू शकता। आमच्याकडे तिखट कमी असतं म्हणून मी थोडंसं कमी दाखवते। आणि 1 चमचा लाल तिखट, आणि असे 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतलाय। छान परतून घेऊया ग्रेव्हीमध्ये। मसाले पण सगळे चांगले शिजले गेले पाहिजेत मसाले पण। बघा छान परतले। आपल्याला भरपूर ग्रेव्ही शिजू द्यायची, त्यासाठी आपल्याला थोडीशी कस्तुरी मेथी पण घातली मी। आणि पनीर मसाला घालूया, 2 चमचे घातलाय, ते पण तेलात छान परतून घेऊया। आणि थोडंसं पाणी घालून ग्रेव्ही शिजून घेणार आहोत आपण छान। तोपर्यंत इकडं पनीर घेतले मी 250 ग्राम। थोडंसं कोमट पाणी करून स्वच्छ धुवून घेऊया त्याला। धुतल्यामुळे त्याचा चिकटपणा काही असला, पनीर जर चांगलं नसलं तर धुवून निघून जातं ते। तसं फ्रेशच आहे पनीर, छान आहे, तरी पण मी थोडंसं गरम पाण्याने धुवून घेते। बघा असं धुवून घेतलंय। ग्रेव्ही पण आपली शिजते तोपर्यंत कट करून घेऊया तुमच्या आवडीनुसार। छोटे मोठे चिरून घ्यायचे। पनीरची भाजी म्हणले की मुलं आवडीने खाता, त्यामुळे काहीतरी नवीन करूया। आणि ह्या पनीरमध्ये अगोदर आपण थोडंसं मीठ घालणार आहोत, की पनीर मसाला पण घालणार आहे मी त्यामध्ये। चवीनुसार मीठ घातले, आणि थोडंसं पनीर मसाला घातलाय। नाही अगोदर 2 चमचे दही घातले, नंतर थोडंसं मीठ पण घातले, आणि पनीर मसाला पण घातलाय। असं छान पनीरला लावून घेणार आहोत। गरम तेल केलंय थोडं, त्यामध्ये थोडं थोडं टाकून पनीर आपण थोडंसं तळून घेणार आहोत। जास्त काही तळायचं नाही, थोडेसे तळून घेणार आहोत आपण। दही, पनीर मसाला, मीठ टाकले, त्यामुळे थोडीशी त्याच्यामध्ये चव वेगळीच येते। बघा छान ग्रेव्ही शिजली गेली, तेल पण वरती छान आलेलं आहे, मस्त झालंय बघा। दिसायला तर भारी दिसते का नाही भाजी पनीरची, छान। परत थोडीशी वाफ आणूया, नंतर थोडंसं पाणी घालणार। थोडं पाणी घातले, थोडीशी कोथिंबीर पण घातली वरतून। बघा छान शिजले गेले पनीर, पूर्ण ग्रेव्हीमध्ये मस्त झालेले आहे। चवीनुसार मीठ घालूया। बघा छान। आणि त्यासोबत फुलके करणार आहोत।
पातळ पातळ छोटे छोटे लाटून घेणार आहे मी, तंदूरसारखे करणार आहे. असे 2-3 करून घेणार आहे मी फुलके. छान पातळ पातळ असले की फुलके भारी लागतात खायला पनीरच्या भाजीसोबत. बघा, एक साईड भाजून घ्यायची आणि दुसरी साईड गॅसवर भाजून घ्यायची. मस्त भाजून घेऊया असे. 2-3 तयार करून घेते फुलके मी. बघा, कांदा, बीट, लिंबू मस्त लागणार आहे. आणि इकडे पनीरची भाजी. असे फुलके घेऊन त्याच्यावर थोडंसं गरम असतानाच तूप लावून घ्यायचं. छान लागतं खायला, मुलं पण आवडीने खाता. बघा, मग आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मी.